चमच्याने खरडून काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। सालींवरती राहिलेला शिल्लक असा गर बराच निघालेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपण हा जो सालीचा गर निघालेला आहे तो कोळीचा जो गर निघालेला होता त्याच्यामध्ये ॲड करून देणार आहोत। त्यानंतर गर काढलेल्या कोळी आणि आंब्यांच्या साली आपण एकत्र करून घेऊया। एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये आपण थंड पाणी ॲड करून घेणार आहोत। पाणी टाकल्यानंतर कोळी आणि आंब्यांच्या साली त्या आपण या थंड पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे कुस्करून घेणार आहोत। अशा प्रकारे कुस्करून घ्यायचा आहे आपल्याला त्यांना, जेणेकरून जो उरलेला शिल्लक असा काही राहिलेला रस आहे तो या पाण्यामध्ये ॲड होऊन निघून जाईल आणि तो आपल्याला रसामध्ये परत ॲड करता येईल। कुस्करलेल्या कोळी आणि आंब्यांच्या साली आपल्याला परत एकदा काढून घ्यायच्या आहेत आणि त्यातला जो रस निघालेला आहे पाण्यासकट तो या आंब्याच्या गरामध्ये ॲड करून द्यायचा आहे। ही क्रिया परत आपल्याला पुन्हा 2 वेळेस करून घ्यायचं आहे। परत थंड पाणी टाकायचं आहे, जेवढा तुम्हाला यातून रस काढता येईल तो काढून घ्यायचा आहे। पुन्हा परत कुस्करून या रसामध्ये मी 700 ml पाणी यूज केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। इथे दिसते का नाही माहीत नाही मला, पण मी पूर्ण बॉटल ह्यामध्ये पाण्याची ॲड केलेली आहे। तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण आंब्याचा रस निघालेला आहे। त्यानंतर आंब्याचा जो गर काढताना त्यामध्ये काही गुठळ्या राहिलेल्या असतील त्या आपण रवीच्या साहाय्याने गोल गोल हलवून त्या नाहीशा करून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता आंब्याच्या रसातील गुठळ्या ह्या नाहीशा झालेल्या आहेत आणि रस पूर्णपणे पातळ असा छान हलणारा झालेला आहे। त्यानंतर आंब्याच्या रसामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया। रसामध्ये मीठ टाकल्यानंतर आंब्याच्या रसाची जी चव आहे ती अगदी छान अशी लागते। यामुळे त्यानंतर परत आपण रवीच्या साहाय्याने फेटून घेणार आहोत। फेटून घेतल्यानंतर आपण या आंब्याच्या रसामध्ये 1 वाटी साखर ॲड करणार आहोत। मी थोडी थोडी प्रमाणात ॲड करत आहे। आंबा हा जर गोड असेल तर आंब्याच्या रसामध्ये साखर टाकण्याची गरज नाही आहे, आणि जर आंबा जर थोडासा साधारण असेल, तितकासा गोड नसेल, तर तुम्ही आंब्याच्या रसामध्ये साखर ॲड करून तुम्ही आंब्याच्या रसाची जी चव आहे ती चांगल्या प्रकारची बनवू शकता। ह्यामध्ये मी परत थोडीशी साखर ॲड करत आहे। जर तुम्ही पुरणाच्या पोळीसोबत आंब्याचा रस खाण्यासाठी करणार असाल तर साखर ही जास्त प्रमाणात ॲड करू नका, कारण पुरणाची जी पोळी असते ती अगोदरच गोड असते। यामुळे अशा प्रकारे गोड असा आपला हा आंब्याचा जो रस आहे तो तयार झालेला आहे। आता तो आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवू शकतो। आंब्याच्या रसाची ही गोड रेसिपी एकदा नक्की करून पहा। धन्यवाद।